तर आम्ही 6वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये डिटर्जंटची पावडर बनवायचो मित्र मिळून आणि तिची पॅकेट करून लोकांना मजा म्हणून द्यायचो. पण त्याचे रिझल्ट इतके चांगले आले की आम्हाला त्याच्या रिपीट ऑर्डर यायला लागल्या. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर आहे ते म्हणतात की स्टार्ट वेअर यू आर विथ व्हॉट यू हॅव अँड नेव्हर बी सॅटिस्फाईड. मी अत्यंत सिन्सिअरली कॉलेजला येऊन बसायचो आणि त्यात मला कधीच मोठेपणा वाटला नाही की आपण बॅक बेंचर आहे, आपण असं टवाळका केला पाहिजे आणि ते आपलं काम नाही हे मला आधीच समजलेलं. तर मग असे काय फेल्युअर्स आले आपल्या या एंटरप्रेन्योर जर्नीमध्ये आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं? दररोज फेल्युअर हे आमचं अगदी ठरलेलं असायचं. सायमन सिनेक असं म्हणतो की पीपल डोंट बाय व्हॉट यू डू, दे बाय व्हाय यू डू इट. मी माझा व्हाय शोधला, मग मी माझी टॅगलाईन पण कमिटेड टू कंट्रोल करोजन अशी दिली. 2005 साली मी जेव्हा बिझनेसमध्ये आलो तेव्हा मी काय डायरेक्ट वडिलांच्या खुर्चीवर जाऊन बसलो नाही. आम्ही एक सूत्र वापरतो की अल्पभार शक्ती अपार. म्हणजे उगाच बँकेचं 10 कोटी कर्ज घेतलंय, मोठी जागा घेतलीये, मग तिथे एक युनिट मी काढलं, मग मी पुढचं काम करायला लागलो, असं आम्ही करत नाही. जे आहे ती जागा आहे, ते भांडवल आणि उत्तम आयडिया याचं मिश्रण करून आम्ही चांगलं प्रॉडक्ट डेव्हलप करायचा प्रयत्न करतो. नव उद्योजकांसाठी एकच संदेश आहे की इन्व्हेन्शन आणि इनोव्हेशन ह्या स्वतःच्या गोष्टी असतात, पण या गोष्टींना आकार देण्यासाठी एक इन्क्युबेशनची गरज असते. C-III मध्ये सगळ्या गोष्टी खूप सोप्या झाल्या आहेत. त्यांना वेगळं भांडवल काही इन्व्हेस्ट करायची गरज नाहीये. त्यांना इथे जागा मिळेल तर मार्केटमध्ये जाण्यासाठी जो रेजिस्टन्स असतो तो कमी होईल. नमस्कार, मी अभिजित पवार स्वागत करतो आपणा सगळ्यांचं यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सेंटर फॉर इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन अर्थात YC-C-III संचलित स्टार्टअप स्टोरीज या पॉडकास्टच्या तिसऱ्या भागात. या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपण वेध घेतो आहे YC-C-III कडे इन्क्युबेट असणाऱ्या स्टार्टअपचा, त्यांच्या प्रवासाचा, त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या स्वप्नांचा. आज या तिसऱ्या भागामध्ये माझ्यासोबत सहभागी झालेले आहेत YC-C-III मध्ये इन्क्युबेट असणाऱ्या अल्ट्रॉन केमिकल्स या स्टार्टअपचे फाउंडर माननीय श्री सागर देशपांडे सर. तर नमस्कार. सागर सर, मी या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. थँक्यू व्हेरी मच. आणि मला आपल्या स्टार्टअपविषयी आणि तुम्हाविषयी माहिती जाणून घ्यायला आवडेल. तर मी विनंती करतो आपणाला की मला थोडं आपल्या बॅकग्राऊंडविषयी माहिती सांगा की आपण कुठून आलेला आहात, आपलं शिक्षण कुठे झालेलं आहे, आपलं माध्यमिक शिक्षण असेल, कॉलेज जीवनातलं शिक्षण असेल, मास्टर्स असेल, याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. नक्कीच अभिजित, सगळ्यात पहिल्यांदा तुझे खूप आभार, C-IIIचे खूप आभार की तुम्ही मला बोलवलं. तर माझं नाव सागर सतीश देशपांडे. माझा जन्म नाशिकमधला आणि मग नंतर मी शिक्षण सगळं 1ली ते 10वी साताऱ्यामध्येच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालं आणि त्यानंतर 11वी 12वी माझं आपल्या सायन्स कॉलेजमध्येच म्हणजे यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्येच झालं. 2000 साली मी 12वी झालो. त्यानंतर ग्रॅज्युएशन माझं आपल्याच कॉलेजमध्ये झालं. माझं ग्रॅज्युएशन झालं केमिस्ट्रीमध्ये. 3rd इयरला माझा केमिस्ट्री विषय होता आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मी कोल्हापूरला गेलो. आपल्या विद्यापीठामध्येच ॲग्रोकेमिकल्स अँड पेस्ट मॅनेजमेंट नावाची एक डिपार्टमेंट आहे, तिथं मी पोस्ट ग्रॅज्युएट झालो. आणि केमिस्ट्री हा माझा खूप कोर आणि आवडता सब्जेक्ट होता. मार्क जरी जास्ती मिळत नसेल तरी पण मला केमिस्ट्री विषयाची खूप आवड होती. त्यामुळं माझं आधीच ठरलेलं की मी केमिस्ट्रीमध्येच काहीतरी करिअर करीन आणि सुदैवानं माझ्या वडिलांचा पण केमिकल्सच्या संदर्भातच एक बिझनेस आहे जो अजून आपण रन करतो. तर ते मी लहानपणापासून बघत आलेलो, त्यामुळं मला केमिस्ट्री विषयाबद्दल खूप आपलेपणा वाटायचा, फॉर्म्युलेशनबद्दल खूप जवळीक वाटायची. त्यामुळं मी खूप आधीपासूनच ठरवलेलं की आपण केमिस्ट्री विषयामध्येच आपण करिअर करायचं म्हणून. छान. म्हणजे केमिस्ट्री या विषयाची आवड ही लहानपणापासूनच होती आणि शिक्षणामुळे ती जास्त वाढत गेली. नक्कीच. आम्ही काय करायचो, एकदा 5वीमध्ये असताना 6वीमध्ये असताना बाबांनी आम्हाला, मित्र होते आम्ही 4-5 जण गल्लीमधले, आम्हाला डिटर्जंट पावडर कशी बनवायची हे शिकवलेलं. तर आम्ही 6वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये डिटर्जंटची पावडर बनवायचो मित्र मिळून आणि तिची पॅकेट करून लोकांना मजा म्हणून द्यायचो. पण त्याचे रिझल्ट इतके चांगले आले की आम्हाला त्याच्या रिपीट ऑर्डर यायला लागल्या. 6वी-7वीमध्येच. तेव्हाच आम्हाला कळलं की बाबा याच्यामध्ये आपण काहीतरी काम करू शकतो आवडीने. अगदी बाळकडू म्हणतो तसे आपल्या बाबांनी आपल्याला उद्योजकीय जीवनाचे दिलेलेच आहेत. येस. आणि सागर सर, आपल्या जे आता व्यवसाय आहे, आपला व्यवसाय आहे, त्याच्याविषयी आम्हाला
काही थोडक्यात माहिती सांगा. येस, माझ्या 2 फर्म्स आहेत. एक आहे अल्ट्रॉन केमिकल्स आणि एक आहे अल्ट्रॉन इंडस्ट्रीज. याच्यामध्ये मी कन्स्ट्रक्शन केमिकल्स, अँटी-रस्ट कोटिंग म्हणजे कन्स्ट्रक्शनसाठी जी केमिकल लागतात ती, अँटी-रस्ट म्हणजे स्टीलवर ती गंज लागू नये, आणि रस्ट रिमूव्हर म्हणजे स्टीलवरचा गंज काढण्याकरता जी केमिकल्स लागतात ती, त्याचं मी फॉर्म्युलेशन करतो, डेव्हलपमेंट करतो. आणि याशिवाय वूड प्रिझर्वेटिव्ह म्हणजे लाकडाला वाळवी लागू नये, लाकडाचं आयुष्य वाढावं, यासाठी पण जी प्रॉडक्ट असतात ती पण आम्ही डेव्हलप करून मार्केट करतो. आणि आपल्या इंडस्ट्रीज कुठे आहेत? माझ्या आत्ता अल्ट्रॉन इंडस्ट्रीज आणि अल्ट्रॉन केमिकल्स या साताऱ्यामध्येच आहेत. त्यानंतर बॉक्सर कन्स्ट्रक्शन केमिकल्स म्हणून माझी दुसरी एक फर्म आहे ज्याच्यामध्ये मी डायरेक्टर आहे, ती पण साताऱ्यामध्येच काम होतं तिचं. आणि नॅनोटेक ग्लोबल नावाची एक फर्म आहे जी पार्टनरशिपमध्ये आम्ही दुबईमध्ये रन करतो. अरे वा, म्हणजे आपला व्यवसाय हा पूर्ण जगात विस्तारलेला आहे. हो, असं म्हणायला हरकत सुरुवात नाहीये. हो आता सुरुवात करतोय आम्ही. तशीच आमची स्वप्न खूप मोठी आहेत त्या बाबतीमध्ये. आपल्या या पुढच्या वाटचालीसाठी मग CTPLIच्या वतीने मी आपणास शुभेच्छा देतो. थँक्यू. सागर सर, जसं आपण आत्ता सांगितलं की अगदी 5वी-6वी पासून तुमच्या बाबांनी तुम्हाला काही फॉर्म्युलेशन शिकवलं, काही प्रोडक्ट्स बनवायला शिकवले आणि तुम्ही ते बनवलेत आणि विकले. येस. तर ह्या आपल्या वाटचालीविषयी, लहानपणीच्या उद्योजकीय प्रवासाविषयी, आपल्या बाबांविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच. माझे बाबा म्हणजे सतीश देशपांडे आपल्या याच कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी 1976 साली व्यवसाय चालू केला. तेव्हा अगदी त्यांच्याकडे 800 रुपये भांडवल होतं. डोक्यावरती शेड नव्हती. एका ओपन एरियामध्ये ते काम करायचे. कोणत्या ठिकाणी? न्यू इंग्लिश स्कूल शाळा आत्ता आहे. आत्ता डॉक्टर भाकरेंचा दवाखाना जिथे आहे तिथे पूर्वी एक बाग होती. त्या बागेच्या बाहेरच्या बाजूला बाबांचं आमचं युनिट होतं 1976 साली. त्यानंतर मग पत्रे वगैरे लावले त्यांनी, जसं जसं भांडवल मिळत गेले तसं. तर ते खूप हार्डवर्किंग होते. त्यांना पण बिझनेसच करायची खूप अशी त्यांची मनीषा होती. आणि त्यांनी ब्लॅक फिनाईल, त्यानंतर व्हाईट फिनाईल याच्यामध्ये त्यांनी सुरुवात केली. डिसइन्फेक्टंटमध्ये ते काम करायचे. तर तेव्हा अत्यंत कमी भांडवल लावून त्यांनी खूप चांगला व्यवसाय चालू केला. आणि हे मी जसं जसं मला समजायला लागलं तसं मी म्हणजे ते ॲब्सॉर्ब करू शकलो की नक्की काय करतात. म्हणजे आम्ही एक सूत्र वापरतो की अल्पभार शक्ती अपार. म्हणजे उगाचच बँकांचं 10 कोटी कर्ज घेतलं आहे, मोठी जागा घेतली आहे, मग तिथे एक युनिट मी काढलं, मग मी पुढचं काम करायला लागलो, असं आम्ही करत नाही. आम्ही असं करतो की जे आहे ती जागा आहे, ते भांडवल आणि उत्तम आयडिया याचं मिश्रण करून आम्ही चांगलं प्रॉडक्ट डेव्हलप करायचा प्रयत्न करतो. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर आहेत, त्यांचं एक खूप चांगलं पुस्तक मी खूप लहानपणी वाचलं आणि ते परत परत वाचत असतो. तर ते म्हणतात की स्टार्ट वेअर यू आर विथ व्हॉट यू हॅव अँड नेवर बी सॅटिस्फाईड. तर आम्ही ह्याच पद्धतीचा मार्ग अवलंबतो. तर कमीत कमी भांडवल आणि उत्तम आयडिया ह्या बेसवरती आम्ही चांगलं काम करायचा प्रयत्न करतो कायमच. अगदीच प्रेरणादायी हे तत्वज्ञान आहे आपल्या बाबांकडून आपल्यापर्यंत आलेलं. आता मला सांगा की तुम्ही मग ह्या व्यवसायात कसे आलात? तुमचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर येस, तुम्ही आपल्या बाबांना व्यवसायात कसं जॉईन केलं? 2005 साली मी पोस्ट ग्रॅज्युएट झालो. त्यानंतर ॲग्रोकेमिकल्समध्येच माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं. तर माझा व्ह्यू असा होता की आपण अँटी टर्माइट किंवा याच्यामध्ये काहीतरी काम करावं. पण त्याच दरम्यान असं होत होतं मार्केटमध्ये ट्रान्झिशन की वेगळ्या म्हणजे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये RMC म्हणजे रेडीमिक्स कॉन्क्रीटचे प्लांट येत होते, ज्याच्यामध्ये एका ठिकाणी कॉन्क्रीट बनतं आणि तिकडनं दुसरीकडे साईटवरती कॉन्क्रीट ओतलं जातं. आता बघतोय आपण ते, हां, जे आपल्याला रस्त्यामध्ये कॉन्क्रीट मिक्सर दिसतात ते. तर त्यामध्ये जनरली असं असतं की कॉन्क्रीटचा इनिशियल सेटिंग टाईम हा 30 मिनिटाचा असतो. म्हणजे प्लॅन्टपासून साईटपर्यंत जाईसोपर्यंत कॉन्क्रीट घट्ट व्हायची शक्यता खूप जास्ती वाढते. ते होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये रिटार्डर नावाचे केमिकल्स ॲड केली जातात. तर आम्हाला त्याच्यामध्ये खूप मोठं पोटेन्शियल दिसलं, ज्याला सेट रिटार्डर पण म्हणतात. तर मग आम्ही त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली. आणि मग त्यानंतर मग आम्हाला समजत गेलं की याच्यामध्ये खूप नवीन मॉलिक्युल्स आहेत, खूप वेगळ्या वेगळ्या कंडिशन आहेत, साईटचे पॅरामीटर वेगळे आहेत, प्लॅन्टचे पॅरामीटर वेगळे आहेत. त्यानंतर खूप अनेक गोष्टींवरती हे डिपेंड असतं. त्याचा आम्ही अभ्यास करून त्याच्यात काम करायला सुरुवात केली. 2007-08 पर्यंत तर आम्ही खूप लढत होतो. भयंकर फेल्युअर्स म्हणजे दररोज फेल्युअर हे आमचं अगदी ठरलेलं असायचं. पण आम्ही न थकता काम करत गेलो. याच्यामध्ये माझे पार्टनर आहेत केदार साखरे, त्यांच्याबरोबर मी काम करत गेलो. 2014 साली आम्हाला चांगलं यश मिळालं. पहिलं की हा NH4चा जो ITD सिमेंटेशनकडे प्रोजेक्ट होता, जो आत्ता आपला साताऱ्यापासून ते
पुण्यापर्यंत. त्यातला एक छोटं पेव्हरचं काम आम्हाला मिळालं. तो आमच्यासाठी स्ट्रगलला ब्रेक होता. मग तिकडनं आम्ही चांगली डेव्हलपमेंट करू शकलो. हे साधारण किती साली सुरू झालं आपलं काम? 2005 साली मी जेव्हा बिझनेसमध्ये आलो तेव्हा मी काय डायरेक्ट वडिलांच्या खुर्चीवर जाऊन बसलो नाही. मी तेवढा अजून पण खूप पात्र समजत नाही स्वतःला. तेव्हा मी काय करायचो, मी म्हणलं बाबा मला वेगळं काम करायचं आहे, मला वेगळं करू दे. मग मी डांबर गोळ्यांची एजन्सी घेतली. मग मी पिशवीमध्ये डांबर गोळ्या पॅक करायचो 100 ग्रॅम आणि 50 ग्रॅमच्या. त्याला मार्शल म्हणून ब्रँडिंग केलेलं, मार्शल नॅफ्थलिन बॉल्स नावाचं. मग ती पिशवी घेऊन मी सातारा, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर या भागामध्ये फिरायचो आणि दुकानात जाऊन मार्केटिंग करायचो. त्यामुळं मला जास्ती समजत गेलं की आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. हा माझ्यासाठी महत्त्वाचा अनुभव होता. म्हणजे तुम्ही अगदी डेव्हलपमेंट, प्रोडक्ट डेव्हलपमेंटपासून मार्केटिंग, येस, या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःच करता? हो. मी आत्ता माझा टेक्नो कमर्शियल मार्केटिंग हा रोल असतो. आता मी प्युअर मार्केटिंग परत करत नाही. तर ज्या ठिकाणी प्रॉडक्टला ॲप्लिकेशन करताना अडचणी येत असतील समजा, किंवा ते प्रॉडक्ट तिथे सूट होत नसेल तर तिथे जाऊन मॉडिफाय करणं किंवा त्यांना ते सूट करून देणं हे आता माझं काम असतं. आता सर आपण फेल्युअर हा एक शब्द उच्चारला, हो. तर मग असे काय फेल्युअर्स आले आपल्या या एंटरप्रेन्योर जर्नीमध्ये आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं? फेल्युअरसाठी एक खूप चांगलं एक इंग्लिश पिक्चरमधलं वाक्य आहे की व्हेन यू प्रे फॉर द रेन यू गॉट अ डील विथ द मड टू. म्हणजे तुम्हाला जेव्हा काहीतरी मोठं सक्सेस पाहिजे असतं त्याच्याबरोबर काहीतरी म्हणजे काहीतरी ड्रॉबॅक पण असतातच. तर मटेरियल रिजेक्ट होणे, साईटवरती न चालणे म्हणजे अंडर परफॉर्म करणे, त्यानंतर जाता जाता मटेरियलची नासधूस होणे म्हणजे फूट तूट होणे, किंवा साईटवरच्या लोकांच्या अज्ञानामुळं त्याचा वापर व्यवस्थित न होणे, अशा अनेक गोष्टी आपण फेस करतो. पण जसं शंतनुराव किर्लोस्कर जे खूप आद्य व्यावसायिक होते आपल्यापैकी, तर ते म्हणायचे की जर का तुमच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम नसेल तर हा तुमच्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर व्यवसायामध्ये बिझनेस म्हणजे प्रॉब्लेम हा म्हणजे हातात हात घालून चाललेला असतो, त्याची आपण सवय करून घ्यायची. तर आणि तो आपल्या धंद्याचा एक भाग म्हणून आपण त्याला कॅरी फॉरवर्ड करायचं. असं तत्त्व अंगात बाणवायला मला खूप वर्ष लागली. मग त्यामुळे हिरमुसून जाणे, नको हा धंदा, कशाला मी हे काम करतोय, अशा अनेक गोष्टी डोक्यात येऊन गेल्या. पण वडिलांची साथ, मित्रांची साथ, घरातून सपोर्ट आणि याच्यामुळं हे आत्तापर्यंत पण मी हे चांगलं काम करू शकतो. अशा एखादी पर्टिक्युलर केस तुम्ही सांगू शकाल? हो, नक्कीच. याच्यामध्ये असं झालं की माझं स्टीलगार्ड नावाचं एक प्रॉडक्ट आहे. तर त्याच्यामध्ये नॅनो कोटिंग होतं ॲक्च्युअल, की ज्याच्यामध्ये 2 ते 3 मायक्रॉनचा थिकनेस स्टीलवरती बनतो. आणि त्याचा प्रॉडक्टचं लिमिटेशन असं आहे की त्याच्यावरती जर क्युरिंग व्हायच्या आत पाणी पडलं म्हणजे रस्टिंग निघून जातं, त्यानंतर त्याच्यावर फिल्म फॉर्मेशन पण होतं. पण क्युरिंग होण्याच्या आधी जर का ते पाण्याला एक्सपोज झालं तर ते असं व्हाईट म्हणजे खडूचा रंग असतो तसा त्याच्यावरती सरफेसवरती व्हाईट कलर येतो. तर लोकांना सांगून सुद्धा बऱ्याच वेळा असं व्हायचं की ते अँटीरस म्हणले की लोकांना राहवत नाही, ते कधी एकदा मी पाण्यात घालतं असं होतं. मग ते ॲप्लिकेशन केल्यावरती लगेच 2-3 तासात पाण्यात टाकायचे आणि ते म्हणायचे नाही नाही प्रॉडक्ट फेल आहे, काही काम करत नाही, पांढरं पडतं आहे, असं होतं आहे. मग ते लोकांना एज्युकेट करायला आम्हाला खूप वर्ष जावी लागली. त्यानंतर मग लोकांना SOP समजावून दिला म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, की बाबा हे असं काम करा. त्यानंतर म्हणजे एकानंतर एक कसं सिक्वेन्सनी काम केलं पाहिजे. म्हणजे आमच्या प्रॉडक्टला रेड ऑक्साईडसारखं ट्रीट केलं तर ते तसं बिहेव नाही करत, हे समजवायला खूप वर्ष गेली. हे एक फेल्युअर. त्यानंतर ॲडमिक्चर्स म्हणजे कॉन्क्रीट ॲडमिक्चर्समध्ये पण अनेक वेळा असं व्हायचं की साईटवरती म्हणजे आमच्या लॅबमध्ये प्रॉडक्ट चांगलं चालायचं, पण तेच साईटवरती गेल्यावरती पटकन म्हणजे कॉन्क्रीट घट्ट व्हायचं किंवा पाणी जास्त लागायचं कॉन्क्रीटमध्ये. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये व्हायच्या. पण लोकांना एज्युकेट पण तितकंच आपण करावं लागतं. आणि मग दोन्ही पण म्हणजे ह्या गोष्टी आहेत, म्हणजे लोकांना एज्युकेट पण करायचं, प्रॉडक्टमध्ये डेव्हलपमेंट पण करत राहायची आणि हे सगळं घेऊन पुढं जायचं. अशा गोष्टी तुम्हाला शिकता पण आल्या त्या फेल्युअर? रोज फेल्युअर्समधनं मी रोज शिकत असतो. समजा आता हे फेरोगार्ड नावाचं प्रॉडक्ट आहे जे घेऊन मी आत्ता CIIIमध्ये आलो आहे. तर त्याच्या मी मोर दॅन 500 फेल ट्रायल करून झाल्या माझ्या. अरे बापरे. मग त्यातनं मला कळलं की नाही म्हणजे प्रॉडक्टचं काय व्हायचं, ते इमल्शन फॉर्ममध्ये यायचं आणि इमल्शन ब्रेक झालं की त्याचं पूर्ण दही लागल्यासारखं ते एकदम असं सेपरेट होऊन जायचं. असे माझे 500-600 प्रयोग सहज असे म्हणजे गणले. पण त्यातून तुम्ही काहीतरी शिकत गेलात आणि त्यातनं मग मी शिकत गेलो. मग इम्प्रूव्ह होत गेलो. मग एका ठिकाणी ते प्रॉडक्ट तयार झालं आणि मला जे पाहिजे ते रिझल्ट यायला लागले.
पण मला पाहिजे ते रिझल्ट आले हे माझ्यासाठी योग्य आहे, पण ते लोकांना सांगण्यासाठी मला थर्ड पार्टी टेस्टिंग करून घ्यावं लागतं. सागर, आत्ताच आपल्या बोलण्यातून काही प्रोडक्ट विषयी आम्हाला समजलं. Yes. तर आपले कोणकोणते प्रोडक्ट आहेत याच्याविषयी सांगितलं तर बरं होईल. नक्कीच. माझे ॲडमिक्चर्स म्हणजे कन्स्ट्रक्शन केमिकल्समध्ये टाईप 1 म्हणजे ज्याच्यामध्ये प्लास्टिसायझर, सुपर प्लास्टिसायझर विथ रिटार्डर, ॲक्सलरेटर असे अनेक प्रकारचे वाईड रेंज ऑफ प्रॉडक्ट्स आहेत जे ॲडमिक्चर्समध्ये म्हणजे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात. त्यानंतर वूड प्रिझर्वेटिव्ह म्हणजे वूडगार्ड नावाचं आमचं प्रॉडक्ट आहे जे लाकडाला वाळवी लागू नये आणि लाकडाचं लाईफ वाढावं म्हणून गेले 40 वर्ष जवळपास मार्केटमध्ये हे प्रॉडक्ट आहे. त्यानंतर स्टील गार्ड नॅनोकोट जे आमचं खूप एक इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट आहे ज्याच्यामध्ये आपण जेव्हा हे प्रॉडक्ट स्टील म्हणजे RCC रिबार असतात त्याच्यावरती अप्लाय करतो त्यावेळेस त्याच्यावरचा जो रस्टिंग आहे ते पण निघून जातं. आणि याच्यात अजून एक ॲडिशनल गोष्ट अशी होते की याचं एक मायक्रो क्रिस्टलाइन स्ट्रक्चर बनतं आणि जे वरून येणारं कॉन्क्रीट असतं त्याला 300% पर्यंत घट्ट धरून ठेवतं. तर असं प्रॉडक्ट आत्तापर्यंत तरी कोणी इनोव्हेट नाही केलेलं आणि गेले 15-16 वर्ष सक्सेसफुली हे प्रॉडक्ट आम्ही मार्केटमध्ये रन करतो आहे. अरे आपलं अभिनंदन. थँक्यू. त्यानंतर मला तरी पण त्या प्रॉडक्टमध्ये काही गोष्टी अशा वाटायच्या की या लिमिटेशन आहेत, या आपण काढल्या पाहिजेत. मग त्यातून या तिसऱ्या फेरोगार्ड नावाच्या प्रॉडक्टचा जन्म झाला की जे फेरोगार्ड जे आहे ते आहे तो रस्ट पण रिमूव्ह करतं, त्याच्यावरती एक बॅरियर फॉर्मेशन म्हणजे एक स्ट्रॉंग फिल्म पण बनवतं आणि ती फिल्म पांढरी होत नाही, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. आणि तिचे वेगळ्या वेगळ्या हार्श कंडिशनला ते म्हणजे एक्सपोज जरी केलं तरी तिला काही प्रॉब्लेम होत नाही. त्याच्यावरती जो पेंट किंवा प्रायमर येतो त्याचं ॲडिशन वाढतं. स्टीलवरती वापरता येतं, फॅब्रिकेशन स्टीलवरती पेंट आणि प्रायमरच्या आधी वापरता येऊ शकतं. असं हे प्रॉडक्ट डेव्हलप केलं आहे. आणि याशिवाय खूप वेगळ्या प्रकारचे डिग्रीसिंग एजंट, त्यानंतर मेंटेनन्स ऑइल असे प्रॉडक्ट मी डेव्हलप करत असतो. तर याच्यामध्ये आपल्या या प्रॉडक्टच्या यूज केसेस सांगितल्या, आपण प्रॉडक्टची माहिती दिली, प्रॉडक्टच्या यूज केसेस सांगितल्या. आपले काही मोठे कस्टमर आपल्याला सांगता येतील? हो, नक्कीच. माझे अनेक चांगले म्हणजे कस्टमर आहेत की ज्यांच्याबरोबर बिझनेस करणं प्रिव्हिलेज असतो. जसं की महिंद्राला आम्ही आत्ता थोडं मटेरियल सप्लाय करतो आहे. त्यानंतर अनेक मोठ्या रोलिंग मिल्स आहेत त्यांच्याबरोबर आत्ता आमचं काम चालू आहे. साताऱ्यामध्ये आणि पुण्यामध्ये क्लास 1 जे कॉन्ट्रॅक्टर असतात म्हणजे जे रोड बांधतात, तर राज इन्फ्रा अशा पद्धतीचे खूप वेगळे कस्टमर्स आमचे आत्ता आहेत. आणि आता आम्ही पॅन इंडिया काम करायचा प्रयत्न करतो आहे. मग आता आपल्या या व्यवसायामध्ये आपल्यासोबत किती कर्मचारी काम करत आहेत? माझ्याबरोबर आत्ता अल्ट्रॉन केमिकल्स आणि अल्ट्रॉन इंडस्ट्रीजमध्ये माझे साधारणपणे 6 ते 7 माझे स्टाफ आहेत ज्यांच्याबरोबर मी काम करतो. आणि बॉक्सर केमिकल्समध्ये साधारणपणे 24 जणांचा स्टाफ आहे. अशा सगळे मिळून 30 ते 35 लोकांच्या बरोबर मी काम करतो. आणि साधारणपणे यावर्षी आपण किती रेव्हेन्यू बनवलेला आहे? अल्ट्रॉन इंडस्ट्रीजमध्ये माझा रेव्हेन्यू यावर्षी म्हणजे अजून 31 मार्च व्हायचं आहे तर मी साधारणपणे 70 लाख रुपयांचं टार्गेट पकडलेलं, त्यापैकी मी ऑलमोस्ट कव्हर करीन ते. अभिनंदन. येस, थँक्यू. आणि बॉक्सर कन्स्ट्रक्शन केमिकल्समध्ये आम्ही जरा ॲग्रेसिव्ह वेगळं काम करतो, तर तिथे आम्ही 9 कोटी रुपयांचं हे पकडलेलं टर्नओव्हर होईल असं एक्सपेक्ट केलेलं, तर आम्ही त्याच्या पण जवळपास जाऊ अशी नक्की आमची खात्री आहे. अरे अभिनंदन सर, हे नक्कीच आमच्या श्रोत्यांसाठी प्रेरणादायी आहे. सर, आणि भविष्यातले आपले प्लॅन्स काय आपण सांगू शकाल? भविष्यामध्ये मला असं करायचं आहे की रस्टिंग म्हणजे स्टीलला गंज लागणे ही खूप नैसर्गिक प्रोसेस आहे. त्याच्या मागं कारण असं आहे की आयर्न म्हणजे लोखंडाचा ॲटॉमिक नंबर 26 आहे आणि त्या सिरीजमधली जी एलिमेंट आहेत ती ऑक्साईड फॉर्ममध्ये स्टेबल असतात. म्हणजे लोखंड म्हणजे प्युअर Fe हे कधीच स्टेबल नसतं. ते जेव्हा ऑक्साईडमध्ये होईल, त्याचं रूपांतर होईल ऑक्साईडमध्ये, त्यावेळेसच ते स्टेबल राहतं. आणि म्हणजे निसर्गालाच मुळात लोखंड फ्री फॉर्ममध्ये राहायला नको आहे, ते गंजाच्या फॉर्ममध्येच त्याला स्टेबल करायचं आहे. त्यामुळं गंज कोणी थांबवू शकत नाही, फक्त आपण लोखंडाचं लाईफ वाढवू शकतो. तर ते लोखंडाचं लाईफ आपण चांगल्या पद्धतीनं कसं वाढवू शकतो याच्यावरती मी काम करायचा माझा मानस आहे. आणि याच्यामध्ये मी एक सायमन सिनेक नावाचा एक यूट्यूबर आहे, त्याला मी खूप फॉलो करतो. तर त्याचा एक गोल्डन सर्कल म्हणून एक कन्सेप्ट आहे, तर तो मला खूप आवडतो. तर तो मी तुला म्हणजे सांगायला मला आवडेल. नक्कीच सांगा, सर्वांनाच ऐकायला आवडेल. सायमन सिनेक असं म्हणतो की पीपल डोंट बाय व्हॉट यू डू, दे बाय व्हाय यू डू इट. तर तुमचा व्हाय हा खूप महत्त्वाचा आहे. मग त्याच्यामध्ये असं आहे की तो 3 सर्कल एक काढून दाखवतो, ज्याच्यामध्ये बाहेरचं सर्कल जे आहे
ते असतं व्हॉटचं, त्याच्यानंतर मधलं सर्कल आहे हाऊचं आणि त्याच्या आतलं जे कोअर सर्कल आहे ते व्हायचं आहे. तर याच्यामध्ये व्हॉटचं सर्कल आहे सगळ्यात बाहेरचं, त्याच्यामध्ये तुम्ही बिझनेस काय करता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असतं. त्यानंतर हाऊ म्हणजे तुम्ही तो बिझनेस कसा करता, तुमचं व्हॅल्यू प्रपोजिशन काय आहे, तुमचा USP काय आहे, हे काही जणांना माहिती असतं. आणि त्यातला आतला जो व्हाय आहे की तुम्ही हाच बिझनेस का करता हे खूप कमी जणांना माहिती असतं. तर मी माझा व्हाय शोधला, मग तो व्हाय शोधायला मी इकेगाई नावाचं एक पुस्तक वाचलं. तर इकेगाईमध्ये आहे असं की त्यांनी परत एक गोल काढला आणि त्याचे 4 भाग केलेत. त्याच्यामध्ये एके ठिकाणी आहे पॅशन, दुसरीकडे आहे स्किल, तिसरीकडं आहे बेटरमेंट ऑफ वर्ल्ड आणि चौथा वरती आहे इन्कम. तर यातनं आपल्याला असं कळतं की समजा मला क्रिकेट खेळायला खूप आवडतं, त्याच्यातलं मला काही नॉलेज पण आहे, तर तिथे माझं स्किल आहे आणि पॅशन पण आहे. पण यातनं मी जगाचं कल्याण करू शकत नाही किंवा यातनं मला पैसे मिळू शकत नाहीत, त्यामुळं ही माझी इकेगाई होऊ शकत नाही, हा माझा बिझनेस होऊ शकत नाही. तर मग मी काय करू शकतो, तर प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करण्यामध्ये मला खूप रस आहे, मला खूप आवडतं आणि त्यातलं मला थोडंफार नॉलेज पण आहे, थोडा अनुभव आहे. मग ती माझी स्किल थोडंसं आहे, थोडं पॅशन आहे. त्यातनं बेटरमेंट ऑफ वर्ल्ड म्हणजे जगाचं कल्याण होऊ शकतं का, हो नक्कीच होऊ शकतं, कारण मी लोकांना काहीतरी त्यातनं चांगलं देऊ शकतो आणि त्यातनं मला इन्कम सोर्स मिळेल का, हो त्यातनं मला पैसे मिळतील. त्यामुळे माझी ही इकेगाई सेट केली. ही इकेगाई आणि सायमन सिनेकचं गोल्डन सर्कल आहे हे मी अलाइन केलं आणि यातनं मला कळलं की माझा व्हाय काय आहे, तर करोजन हा विषय घेऊन त्याच्यावरती काम करणे आणि लोकांचा करोजनचा प्रॉब्लेम कमी करणे, हा माझा व्हाय त्यातनं मला सापडला. मग मी माझी टॅगलाईन पण कमिटेड टू कंट्रोल करोजन अशी दिली, जेणेकरून जिथे करोजन असेल तिथे सोडवायला मी जाईन आणि ते करोजनचा प्रॉब्लेम मी सोडवीन. तर मला सगळ्यांना सांगायचं असं की सायमन सिनेकचं गोल्डन सर्कलचा व्हिडिओ एक आहे, तो सगळ्यांनी ऐकावा. त्यातनं आपल्याला आयुष्य बदलण्याची एक शक्ती त्याच्यामध्ये आहे, तर तुम्ही तो नक्की ऐकावा असं मी तुम्हाला एक खूप रिक्वेस्ट करतो मनापासून. नक्कीच सर, आम्ही या डिस्क्रिप्शनमध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक नक्कीच देऊ आमच्या श्रोत्यांसाठी. आणि सर आत्ताच विषय निघाला बोलता बोलता की इन्कम विषयी आपण थोडं बोललात. हो. मग आता आम्हाला हे सांगा सर की साधारणपणे आपण ब्रेक इव्हन कधी गाठलात आपल्या व्यवसायामध्ये सुरुवात केल्यानंतर आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय अडचणी आल्या? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे अभिजित, थँक्यू, खूप चांगला प्रश्न विचारला. 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्याच्यावरती आम्ही काम करतो. सगळ्यात पहिल्यांदा प्रॉडक्ट सिलेक्शन. प्रॉडक्ट सिलेक्शन भयंकर महत्त्वाचं आहे, ज्याला 50 मार्क आहेत. की जर प्रॉडक्ट सिलेक्शन आपण चांगलं केलं तर ॲटोमॅटिक आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी सोप्या होतात. प्रॉडक्ट सिलेक्शन चांगलं असेल तर आपण मार्जिन चांगलं ठेवू शकतो आणि मार्जिन चांगलं जर असेल तर आपण लोकांच्यावरती आपल्या टर्म्स डिक्टेट करून रिकव्हरी पण चांगली करू शकतो. तर या 3 गोष्टींचा मी कायम विचार करतो, प्रॉडक्ट सिलेक्शन, त्यानंतर चांगले मार्जिन्स आणि रिकव्हरी. ह्यामुळे काय होतं की ब्रेक इव्हन लवकर यायला मदत होते. आणि जसं पहिल्यांदा मी म्हणलो की अल्पभार शक्ती अपार, की त्याच्यामध्ये मी भयंकर असं सर्वस्व काही ओतलेलं नसतं, त्यामुळे मला माहिती असतं की माझा ब्रेक इव्हन कधी होणार आहे. अशीच मी प्रॉडक्ट सिलेक्ट करतो आणि त्याच्यावरती मी काम करतो. सागर, तर आपण हे नवीन नवीन प्रोडक्ट तयार करताय, डेव्हलप करताय आणि या प्रोडक्टचं मार्केटिंग करताना आपल्याला काय अडचण येतात, त्याच्यासाठी आपल्याला काय टेस्टिंग करून घ्यावं लागत असेल, तर या टेस्टिंगविषयी, ह्या टेस्टिंग करणाऱ्या एजन्सीविषयी आम्हाला सांगा. बरोबर. टेस्टिंग म्हणजे आपण आपल्याकडनं प्रॉडक्ट बनवलं पण ते लोकांना ओके वाटावं यासाठी थर्ड पार्टी टेस्टिंग करणं खूप महत्त्वाचं असतं. मग थर्ड पार्टी टेस्टिंग म्हणजे लॅबोरेटरी असतात वेगळ्या वेगळ्या, ज्या NABL ॲक्रिडिटेड असाव्या लागतात, म्हणजे गव्हर्नमेंटचा त्याच्यावर शिक्का असावा लागतो, त्यांनी गव्हर्नमेंटचे नॉर्म फॉलो करावं लागतात. तर माझा फेरोगार्ड नावाचं जे प्रॉडक्ट आहे त्याच्याकरता मी साधारणपणे 25 ते 30 वेगळ्या वेगळ्या टेस्ट करून घेतल्या, ज्याच्यामध्ये ROHS म्हणजे रिडक्शन ऑफ हॅझार्डस सबस्टन्सेस, म्हणजे माझ्या प्रॉडक्टमध्ये कुठलाही हॅझार्डस सबस्टन्सेस जसं की लेड, कॅडमियम, ब्रोमिन, मर्क्युरी यासारखे कुठले घटक पदार्थ नाही आहेत हे करण्याकरता युरोपियन नॉर्मप्रमाणे टेस्ट करावी लागते, ती मी केली. त्यानंतर सॉल्ट स्प्रे टेस्ट नावाची एक टेस्ट असते जी अमेरिकन स्टँडर्डप्रमाणे केली जाते, ज्याच्यामध्ये एक छोटा चेंबर असतो, त्या चेंबरमध्ये ह्युमिड आणि म्हणजे जसं समुद्रकिनारी वातावरण असतं तसं वातावरण क्रिएट करतात आणि त्याच्यामध्ये ते आपण कोटिंग केलेला प्लेट ठेवून टाकतात आणि त्या किती तासांनी गंजत आहेत हे ते बघतात, म्हणजे ॲक्सेलरेटेड करोजन टेस्ट म्हणतात त्याला. तर ती केली. ह्युमिडिटी कॅबिनेट नावाची एक वेगळी टेस्ट असती, ती केली. त्यानंतर वेगळ्या वेगळे पेंट असतात, त्याच्याबरोबर कॉम्पॅटेबिलिटी कशी आहे माझ्या प्रॉडक्टची ही मी केली टेस्ट. त्यानंतर ॲसिड रेझिस्टंट, अल्कली रेझिस्टन्स कसं आहे हे बघितलं.
त्यानंतर डिझेल, पेट्रोल, ऑर्गॅनिक सॉल्वंटच्या रेझिस्टन्स कसा करतो, डिआयोनाइज्ड वॉटरबरोबर ते प्रॉडक्ट कसं रिॲक्ट करतं, अशा प्रकारच्या वेगळ्या मी टेस्ट करून बघितल्या. त्यानंतर कन्स्ट्रक्शन केमिकल्समध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट आहे, pH आहे, क्लोराईड कंटेंट नावाची एक म्हणजे टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे कंडिशन अशी असते की ॲडमिक्चर म्हणजे कन्स्ट्रक्शन केमिकल्समध्ये क्लोराईड अजिबात नको, म्हणजे Cl आयन आपल्याला नको असतो, कारण तो पुढे जाऊन आपण कॉन्क्रीटमध्ये जे स्टील वापरतो त्याला तो रस्टिंग होण्यासाठी कारणीभूत ठरतो. तर मग तो किती असावा, तो परमिसिबल लिमिटच्या खाली आहे का नाही हे टेस्ट करून घ्यावं लागतं. तर अशा आम्ही साधारणपणे ओव्हरऑल म्हणशील तर 100पेक्षा वेगळ्या टेस्ट आम्ही करत असतो प्रत्येक प्रॉडक्टसाठी. त्यानंतर कॉम्पॅटिबिलिटी हा खूप महत्त्वाचा भाग असतो याच्यामध्ये, की आपलं प्रॉडक्ट इतर प्रॉडक्टच्या बरोबर असणार आहे, त्या प्रॉडक्टच्या बरोबर असताना त्याची काही ॲडव्हर्स रिॲक्शन नको व्हायला, ह्या खूप महत्त्वाचे क्रायटेरिया असतात, त्याच्या आम्ही टेस्ट फॉलो करतो. तर अशा टाईपच्या मी टेस्ट करून घेतो, ज्याच्यामुळं आम्हाला कळतं की आपलं प्रॉडक्ट कुठल्या स्टँडर्डला आहे आणि आपल्याला कुठे जायचं आहे असं आम्ही बघत असतो. सागर सर, आत्ताच बोलताना आपण सांगितलं की आपली केमिस्ट्री या विषयाची आवड ही लहानपणापासून होती आणि आपल्या शिक्षणाच्या दरम्यान ती वृद्धिंगत झाली. येस. तर हे जे कॉलेज जीवन, जिथं YC कॉलेज, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा, ज्या ठिकाणी तुम्ही BSc शिकलात, किंवा शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथं आपण ॲग्रोकेमिकल्स अँड पेस्ट मॅनेजमेंटमध्ये आपण MSc केलं. येस. तर हे आपल्या कॉलेज जीवनाविषयी सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. हो, मी 11वीमध्ये जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा माझं आधीच ठरलेलं की मॅथ्स काही घ्यायचं नाही, कारण मॅथ्स मला काही कधी जमलं नाही. मग मी जॉग्राफी माझा होता, मग मी 11वी-12वी जॉग्राफी घेतलं आणि त्यानंतर मग मला अपेक्षेप्रमाणे 70% मार्क पडले 12वीला. त्यानंतर मग ठरलेलं माझं आधीच की BSc करायचं, मग मी BScला प्रवेश घेतला. BScमध्ये पण मी असं म्हणजे बॅकबेंचर किंवा टवाळक्या वगैरे अशा मी कधी केलं नाहीत. मी अत्यंत सिन्सिअरली कॉलेजला येऊन बसायचो. लेक्चर बुडवले तर कधीच नाहीत मी, आणि त्यात मला कधीच मोठेपणा वाटला नाही की आपण बॅकबेंचर आहे, आपण असं टवाळक्या केल्या पाहिजे, आणि ते आपलं काम नाही हे मला आधीच समजलेलं. NCCमध्ये होतो, NCCमध्ये 3 वर्षामध्ये फक्त मी एक परेड बुडवली, ती पण मी बरा नव्हतो म्हणून बुडवली. अदरवाईज माझ्या सगळ्या अजून पण बघितलं तरी सगळ्या याच्यामध्ये माझी प्रेझेंटी दिसेल. तर मी खूप जे शिकलो ते सिन्सिअरली शिकायचा प्रयत्न केला. फर्स्ट इयरमध्ये थोडासा मला म्हणजे उशिरा कळायला लागलं, पण जेव्हा कळलं की आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे त्यावेळेस मी चांगला म्हणजे परफॉर्म करू शकलो. सरांची वगैरे तर खूप चांगली साथ होतीच. सर मॅडम जे शिकवायचे ते मी नोट्स वगैरे काढून घ्यायचो, आणि अभ्यास करायला म्हणजे आमच्या वेळेस शुक्ला मॅडम होत्या, त्यानंतर मुजावर सर होते, कापरे सर होते, असे खूप म्हणजे सरांनी पण खूप मदत केली. आणि याच्यामुळे प्रॅक्टिकलला आपल्याला खूप फ्री हँड मिळतो, तर प्रॅक्टिकलमध्ये पण मी चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करायचा प्रयत्न करायचो. XYCN असोसिएशनतर्फे दिला जाणारा 2025 सालचा प्राईड अल्युमिनी पुरस्कार हा आपल्याला मिळालेला आहे. तर या पुरस्काराबद्दल YCCIII तर्फे आपले हार्दिक अभिनंदन. थँक्यू अभिजित, थँक्यू. याचबरोबर आपण आपल्या ह्या व्यवसायाबरोबरच YC कॉलेजमध्ये कायम YC कॉलेजचे माजी विद्यार्थी म्हणून YC कॉलेजच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, ॲकॅडमिक्समध्ये आपण कायम महाविद्यालयाला मदत करत आलेला आहात. तर याच्याविषयी थोडं सांगा मला. हो, माझं आणि माझ्या वडिलांचं आधीच असं ठरलं की आपल्याला कॉलेजने इतक्या गोष्टी दिल्यात की त्याची आपण परतफेड करू शकत नाही, पण आपण त्यांच्यासाठी कायम उपलब्ध राहू शकतो. तर मग कॉलेजला जेव्हा कधी म्हणजे गरज लागेल तेव्हा मी तिथे उपलब्ध असतो. आत्ता आपल्या कॉलेजचं म्हणजे आता विद्यापीठ झालं आहे, तर त्याचा मी अकॅडमिक काउन्सिलचा मेंबर आहे. त्यानंतर पोर्शन ठरवण्यासाठी इंडस्ट्रीचं काय योगदान असावं किंवा कसे विद्यार्थी घडावेत जेणेकरून इंडस्ट्री त्यांना सहजपणे ॲब्सॉर्ब करू शकेल, अशा पद्धतीनं सिलेबस कसा ठरवावा वगैरे या गोष्टींसाठी मी माझे इनपुट्स द्यायचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर आपल्या केमिस्ट्री डिपार्टमेंटच्या ॲडव्हायझरी बोर्डवरती आत्ता मॅडमनी मला घेतलेलं आहे. त्यानंतर मायक्रोबायोलॉजीमध्ये डिपार्टमेंटमध्ये सुद्धा प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून तिथे मी काम करतो आहे. तर मला कॉलेजचा आपल्या विद्यापीठाचा इंटिग्रल पार्ट व्हायला खूप म्हणजे माझ्यासाठी ही प्रिव्हिलेज आहे, माझ्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नक्कीच सर. आणि आपण अशा वेगवेगळ्या माध्यमातून YC कॉलेज असेल, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ असेल, यांना आपण नेहमी सक्रियपणे मदत करतात, याबद्दल आपले आभार सर. येस, थँक्यू. यानंतर मला असं सांगा सर की आपलं एक प्रोडक्ट घेऊन रस्ट गार्ड
हे प्रोडक्ट घेऊन आपण C8IIमध्ये आला हो. आणि मग C8IIमध्ये आपल्याला कसा अनुभव आला किंवा C8IIचा आपल्याला काय फायदा झाला? येस, C8IIमध्ये येणं ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण म्हणजे C8IIमध्ये पहिल्यांदा आहे इन्व्हेन्शन, त्यानंतर इनोव्हेशन आणि त्यानंतर आहे इन्क्युबेशन. तर होतं कसं, इन्व्हेन्शन आणि इनोव्हेशन ह्या स्वतःच्या गोष्टी असतात, पण या गोष्टींना आकार देण्यासाठी एक इन्क्युबेटरची गरज असते. म्हणजे इन्क्युबेटर हा शब्द किंवा इन्क्युबेशन हा पोल्ट्रीमध्ये वापरला जातो. जेव्हा फर्टिलाइज्ड एग असतात त्यांना चांगलं वातावरण मिळावं, चांगलं तापमान मिळावं, चांगली ह्युमिडिटी मिळावी आणि त्यातनं उत्तम चिक्स तयार व्हावेत म्हणून त्यांना इन्क्युबेशन त्यांचं होणं महत्त्वाचं असतं. तर सेम गोष्ट ही या C8IIबद्दलच आहे. म्हणजे ज्यांच्याकडे चांगल्या आयडिया आहेत, म्हणजे आयडिया कॅन बी $1 मिलियन थिंग असं म्हणतात, पण ती कधी त्याचं चांगलं इन्क्युबेशन झालं तरच, आणि ते इथे तयार व्हायला मदत होते. इकडेचा स्टाफ म्हणजे जसं की तू असशील, कुंदन सर असतील, हे अत्यंत डायनामिक सगळेजण आहेत आणि हे कायम मदत करण्यासाठी तत्पर असतात. आणि जगदाळे सरांना मी जेव्हा भेटलो तेव्हा जगदाळे सर तर एकदम त्यांचा जो लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, त्यांचा अनुभव आहे, मदत करण्याची वृत्ती आहे, ही मला खूप भावली. त्यामुळं मला चांगलं वाटलं. म्हणजे आपण खरंच इथे आपल्या आयडियाचं इन्क्युबेशन चांगलं होऊन एक उत्तम प्रॉडक्ट बनेल किंवा त्याच्यासाठी जे काय लागेल ते मला इथे मिळेल हे मला समजून आलं. त्यामुळे C8IIमध्ये येणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि चांगला निर्णय होता. आता मला असं सांगा सर, की C8IIचा आपल्याला काय फायदा झाला आपल्या व्यवसायात? नक्कीच झाला आणि होत राहतोय. C8IIमध्ये जेव्हा मी आलो तेव्हा एक प्रेझेंटेशनच्या दरम्यान पुण्याला आपल्या डॉक्टर राजेंद्र जगदाळे सरांना मी भेटलो. तर जगदाळे सरांनी प्रॉडक्ट माझं समजावून घेतलं आणि त्यानंतर मला फोन करून माझ्याकडनं ते साधारणपणे 30-40 लिटर प्रॉडक्ट मागवून पण घेतलं आणि त्यांनी तिकडे त्यांच्या एका साईटवरती वापरायला पण दिलं. तर ते फक्त म्हणजे मला तेव्हा असं कळलं की ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन व्हॉईस. म्हणजे त्यांनी फक्त नुसतं बोलून ऐकून नाही घेतलं, तर त्याच्यावरती ॲक्शन घेऊन त्यांनी मला बिझनेस मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आणि ते मला खूप गोष्ट भावली. आणि त्याचबरोबर जेव्हा आपलं एक एक्झिबिशन झालेलं त्यावेळेस आपल्या MIDCमधले खूप मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आलेले, त्यांना पण काही प्रॉब्लेम्स होते. तर त्याच्यावरती मी काम करून त्यांना जेव्हा अप्रोच झालो तेव्हा C8IIचा मी इन्क्युबेटी आहे आणि मी C8IIबरोबर असोसिएट आहे हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांचा माझ्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलून त्यांनी मला चांगलं गाईड केलं, त्यांनी मला चांगला सपोर्ट केला आणि त्यांच्याबरोबर मी अनेक सक्सेसफुल प्रॉडक्ट आणि ट्रायल्स कंडक्ट पण केल्या. तर C8IIचा फायदा होतोय आपल्याला? खूप जास्ती फायदा होतो. आणि मी नवीन इनोव्हेटर्स असतील किंवा नवीन ज्यांच्याकडे आयडिया असतील त्यांना मी सांगेन की तुम्ही C8IIमध्ये या. C8IIमध्ये तुम्हाला अत्यंत पोषक चांगलं वातावरण मिळेल. इकडचा स्टाफ, एकूण जो काय त्याचा ॲम्बियन्स आहे ते खूपच जास्ती पोषक आहे आपल्याकरता आणि आपला आयडियांचं मोठ्या एका इंडस्ट्रीमध्ये रूपांतर होण्याची याच्यामध्ये शक्ती आहे. सागर, आपण आमच्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? जे विद्यार्थी आत्ता आपल्या डिपार्टमेंटमध्ये किंवा आपल्या कॉलेजमध्ये शिकतात तर त्यांना मला असं वाटतं की तुम्ही सिन्सिअरली वागा. कॉलेजचे डिपार्टमेंटचे जे काही नियम असतील त्याच्याप्रमाणे तुम्ही काम करा. नवीन नवीन आव्हानं घ्या. त्यानंतर नवीन काही प्रोजेक्ट असतील त्याच्यामध्ये स्वतःहून इन्व्हॉल्व व्हा. नवीन नवीन जबाबदाऱ्या घ्या आणि तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये एक मोबाईल नावाचं एक दुधारी शस्त्र आहे ज्याचा चांगला आणि वाईट वापर होऊ शकतो. तर त्या मोबाईलचा मॅक्सिमम चांगला वापर करून तुम्ही स्वतःला डेव्हलप करण्यासाठी म्हणजे त्याचा वापर करा. जे नवीन उद्योजक आहेत किंवा असे काही जण आहेत की ज्यांच्याकडे काही आयडिया आहेत आणि त्यांना हे उद्योजकीय प्रवास सुरू करायचा आहे, तर अशा नवउद्योजकांना आपला काय संदेश राहील? नवउद्योजकांसाठी एकच संदेश आहे की C8IIमध्ये सगळ्या गोष्टी खूप सोप्या झाल्या आहेत. तर त्यांना वेगळं भांडवल काही इन्व्हेस्ट करायची गरज नाही आहे. त्यांना इथे जागा मिळेल, चांगल्या मेंटॉर्स मिळतील. कुंदन सर आहेत, त्यानंतर आपले डॉक्टर जगदाळे सर आहेत, यांच्यासारखे मोठे मोठे मेंटॉर मिळतील. त्यामुळे काय होईल तर मार्केटमध्ये जाण्यासाठी जो रेजिस्टन्स असतो तो कमी होईल. कारण सध्याचं युग हे नेटवर्किंगचं युग आहे. याच्यामध्ये आपण कुणाच्या नेटवर्क म्हणजे माध्यमातून गेलो तर आपल्याला तिथे मार्केटमध्ये रेजिस्टन्स कमी मिळतो आणि आपलं काम पटकन होतं. आत्ता सध्याचा परवलीचा शब्द आहे जसं नेटवर्किंग, असं म्हणतात की युअर नेट वर्थ इज युअर नेटवर्क. त्याच्यावरती आपलं नेटवर्क जेवढं वाढेल ते आपल्या C8IIमधनं वाढेल.
त्यातनं तुम्हाला चांगले रेफरन्स मिळतील आणि पुढे जायला मदत होईल आणि तुमच्या आयडियाचं रूपांतर इंडस्ट्रीमध्ये होऊ शकेल. सागर सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना आणि नवउद्योजकांना मार्गदर्शन केले त्याबद्दल YCC ट्रिपल आयच्या वतीनं आपले धन्यवाद. थँक्यू.